और जो है ना पब्लिक रह रहे हैं ना, उनका भी शॉट लेना पड़ेगा। राजू मैडम आप जाइए, आप जाओ, आप जाओ। लीगल टक्कर में आप चिल्लाओगी तो ऐसा कुछ नहीं होगा मैम। देखो पता है, ठीक है, आप और जोर से भी चिल्लाओगी कुछ नहीं होगा। ठीक है, आप उधर मैडम है, उधर करो। नहीं नहीं, आप चलो, मुझे बात करो। मैडम है, वहाँ पे बात करो, चलो। बघा, ह्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर 2019 पासून सुरू आहे. संपूर्णपणे सुरुवातीपासून अनैतिक पद्धतीने यांनी केलेलं आहे कामकाज. सुरुवातीला आम्ही सर्वसाधारण नागरिक होतो. आम्हाला या पुनर्विकासाच्या प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती नव्हती. जोपर्यंत आम्हाला या पुनर्विकासाच्या पद्धतीची माहिती कळेपर्यंत यांनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बनवणं किंवा सर्वात आधी यांनी 2019 ला एक रिपोर्ट बनवला, अति धोकादायक सोसायटीचा. 2019 त्यांनी एक रिपोर्ट बनवून घेतला, अति धोकादायक सोसायटी. जो रिपोर्ट त्यांनी 2022च्या डिसेंबर पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जमा केला नाही. जर तुम्हाला माहिती होतं 2019 ला या सोसायटी अति धोकादायक आहे, तर जोपर्यंत तुमचं पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तुमचं बिल्डर बरोबर काही जे काही आहे ते पूर्ण होत नाही, कोटेशन म्हणा किंवा टेंडरिंग म्हणा येते, मग तुम्ही त्याच्या अगोदर C1 कॅटेगरी मध्ये टाकण्याचा प्रयत्न का केला? विदाउट टेंडरिंग तुम्ही आधी C1 मध्ये का केला? आणि जर 2019 ला तुमच्याकडे रिपोर्ट होता की ह्या धोकादायक बिल्डिंग आहेत, तर त्याच वेळेला तुम्ही महानगरपालिकेकडे हे कागदपत्र का नाही जमा केले? त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेकडून मदत घेतली असती. पण आता ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी सोसायटी हारलेली आहे, ज्यावेळेला 2024 ला यांनी 7-11 मध्ये बिल्डरला पार्टी बनवली नाही म्हणून कोऑपरेटिव्ह कोर्टामधून केस डिसमिस करून घेतली होती, त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं की नेमकं कुठे जायचंय, काय करायचंय. पण थोडं शिकत गेल्यावरती आमच्या लक्षात आलं की हे जजमेंट चुकीचं होतं. म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागितली आणि न्यायाधीश अमित बोरकरांच्या डेस्कवरती क्लिअर झालेलं आहे की 7-11 मध्ये दिलेली जी डिसमिस केलेली ऑर्डर होती ती चुकीची होती. आणि ते जे पिटिशन आहे ते परत एकदा ती जिवंत करून त्याच्यावरती मेरिट वरती केस लढावा असा आदेश आमच्याकडे आहे. आणि हा आदेश यांच्याकडे पण दिलेला आहे. आणि त्याच्यावरती आम्ही वेकेशन बेंचवरती मांडणी पण केलेली आहे, ज्या की आम्हाला 9 जूनची तारीख मिळालेली आहे. त्यावरती यांनी एकच जो 2023 ला कागदपत्र जमा केले आणि C1 कॅटेगरी केली. जोपर्यंत यांचं बिल्डर बरोबरच पूर्ण कामकाज होत नाही तोपर्यंत यांनी कोणालाही जबरदस्ती रिकामी करायचा प्रयत्न केला नाही. पण आता ती लोक आम्ही आतमध्ये राहत असलेल्या 35 घरांना ते जबरदस्ती वेकेंट करत आहेत. का तर C1 कॅटेगरी बिल्डरने घर काही लोकांकडून जबरदस्ती घर धाकधोपटी दाखवूनही रिकामी करून घेतलेली आहेत. कमिटीची लोक सतत फोन करतात. एका व्यक्तीने आपल्या घरातली फ्लोरिंग तोडली आहे, त्यामुळे खाली राहणाऱ्या भाडेकरीला जबरदस्ती घर रिकामे करायला लागलं. का तर वरून माझ्या घरात लिकेज होईल की काय यांना भीती वाटायला लागली. कारण तर त्यांनी स्वतःच्या घरामध्ये स्वतः घर मालकांनी तोडफोड केलेली आहे की जेणेकरून शेजार पाजारांनी घाबरावं आणि निघून जावं इथून. आणि त्यावरही आम्ही इथे जटून राहिलेलो आहे. तर त्यांनी गुरुवारी इथे आमच्या महानगरपालिकेचं पाण्याचं सप्लाय बंद केलेलं आहे. संपूर्ण नव्या मुंबईमध्ये, संपूर्ण नेरूळमध्ये
जी आम्हाला 27 तारखेला नोटीस आलेली होती, त्या नोटीसमध्ये 6 सोसायटींची नावं होती. मग फक्त एका सायलेंट व्हॅलीचंच पाणी का कापण्यात आलेलं आहे? कॉस्मोपॉलिटिन म्हणजे पुनीत पार्क सोसायटी, त्याचं पण त्या यादीत नाव होतं. मग त्यांचं पाणी का नाही कापलं गेलं? त्याच्यामध्ये पंचशीलचं नाव होतं, त्याचं पाणी का नाही कापलं गेलं? शिवनेरीचं नाव होतं, त्यांचं पाणी का नाही कापलं गेलं? नंदनवन सोसायटी मधला प्लॉट आहे, त्यांचं का नाही पाणी कापलं गेलं? फक्त आमचंच का पाणी कापलं जात आहे? आमच्यावरच हा दबाव का घालण्यात येत आहे? हा एक प्रश्न आहे की याच्यामध्ये महानगरपालिका, आता याच्यावरती कोणाला काय समजायचं ते समजून घ्यायचं. कमिशनर जबरदस्ती सायलेंट व्हॅलीवरला टार्गेट करत आहे आणि हा माझा आरोप आहे. इथे बिल्डरांचे बॉडीगार्ड दिसतात. इथे आमच्या सोसायटीची जे सिक्युरिटी होती ती काढण्यात आलेली आहे. जी सोसायटीची स्वीपर होती, कचरा उचलणारी होती, त्याला काढून टाकण्यात आले. त्या स्वीपरला धमकी दिलेली आहे की इथे यायचं नाही. आम्ही तिला रिक्वेस्ट करतो, नाही हमको कमिटी ने बोला इधर आएंगे तो हम लोग तुमको छोड़ेंगे नहीं. म्हणजे जोर जबरदस्ती सुरू आहे. कोण करताय? कमिटी बिल्डर हे महानगरपालिकेवरती प्रेशर करतायत. त्यांनी एमएससीबी वरती पण प्रेशर केलेला होता, पण MSCB ला जो एक नियम आहे की जोपर्यंत एंड युजर बिल भरतोय तोपर्यंत MSCB त्यांची लाईन कापू शकत नाही. आणि आम्ही सगळेजण बिल भरतोय आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं MSCB ला पत्र दिलेलं नाही. त्यामुळे आमचं लाईटीचं ते कनेक्शन कापू शकत नाही. MSCB ने आम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की आम्हाला महानगरपालिकेने सांगितल्यावरही आम्ही काढणार नाही, कापणार नाही. आणि आता कोर्टात मॅटर आहे. आज डबल बेंचच्या जजमेंट वरती कोर्टाने आदेश दिलेला आहे की जे आम्ही अपील केलेलं आहे त्याची कॉपी आम्ही या सर्वांना दिलेली आहे. आमची जी अपील झालेली आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही पार्टी बनवलेली आहे, अपोजिटला सिडकोला पार्टी बनवलेली आहे. कारण सिडकोने DA झाल्याच्या 1.5 वर्षांनंतर NOC दिलेली आहे पुनर्विकासाची. मग आधी DA कसा काय झालेला? अजून कन्व्हेन्स डीड झालेली नाहीये. सप्लिमेंटरी लिस्ट डीड आहे. किती परिवार आहेत? एकूण 120 लोकांपैकी आम्ही 35 लोकांची घरं इथे आहेत ज्यांनी बिल्डरला ताबा दिलेला नाहीये. आपलं नाव काय मॅडम? माझं नाव सोनाली मकरंद बनकर. मी याच सोसायटीमध्ये 29 नंबर बिल्डिंग मध्ये 11 नंबर मध्ये राहते.